नोकरीचा? आई तुझा पोरगा गुरुजी झाला, गुरुजी. आणि पोरा मग सांभाळ बाबा. बंद पैसे बी पाठवत जा. हा? तुमचा स्वागत असा आमच्या वस्तीवर. अशी शाळा आणि काय? अरे 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 अरे, शाळा आहे की गोटा? गुरुजी वर्गात आलेत की एक साथ नमस्ते म्हणायचं. पण तुमच्यापैकी कोणी रोज आंघोळ नाही करत. या जागेला शाळा कसं म्हणायचं? नोकरीची ऑर्डर आली होती ना, तेव्हा मी एका सुंदर शाळेचं स्वप्न पाहिलं होतं. सुंदर शाळा, प्रशस्त इमारत. पण इथं वास्तव बघितलं ना, त्यावेळी कळलं, स्वातंत्र्याच्या 50-60 वर्षानंतर सुद्धा इथले लोक 18व्या शतकातलं जीवन जगतायत. कसल्याच सुविधा नाही, वीज नाही, पाणी नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत, साधे रस्तेही नसावेत. गुरुजी जर टिकला नाही की आनंदाची बातमी असो. आता पातूर त्यानं बदलीचा अर्ज पण लिहिला असेल. झाडाला जांभूळ पिकू दे माय, झाडाला जांभूळ पिकू दे माय, पोराले शाळा शिकू दे माय. जिल्हा साहेबा बनणार मोठा, तुला आणून देणार नोटा, तेल मिठाची चिंता नाही. माझं निम्म आयुष्य सरलं. आता मला कोण चांगलं काम देणार? गुरुजी, तुमचं काम चांगलं आहे, तुमची तळमळ चांगली आहे, पण शाळेची पटसंख्या कमी का?